श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातील सर्व वाईटाचा नाश होवो आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे पापांकुशा एकादशी. दसरा झाला की येते ती म्हणजे एकादशी. उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातून एक वस्तू बाहेर फेकायची आहे. संध्याकाळच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील जे काही दोष असतील, नकारात्मकता असेल, इडापिडा असेल, तर ती बाहेर जाईल आणि माता लक्ष्मी विष्णूंसह आपल्या घरी प्रवेश करेल. एकादशी तिथी ही विष्णूंना समर्पित असते आणि ज्या ठिकाणी विष्णू असतात तर विष्णूंसोबत त्या ठिकाणी माता लक्ष्मीसुद्धा असते. त्यामुळे विष्णूंना जर का आपण प्रसन्न केले तर माता लक्ष्मीसुद्धा आपोआप प्रसन्न होत असते. आणि म्हणूनच उद्या पापांकुशा एकादशीच्या दिवशी आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठीच आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती बाहेर फेकायची आहे. कारण ज्या ठिकाणी नकारात्मकता आहे तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीही स्थिर राहत नाही. माता लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे, ती एका जागी कधीही थांबत नाही. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक व्हावं आणि सर्व दोष हे संपावेत याच्यासाठी ही वस्तू घराबाहेर फेकायची आहे. तर हा उपाय कसा करायचा हेच आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला काही ना काही दोष असतात. हे दोष नष्ट व्हावेत, आपल्या घराची प्रगती व्हावी, त्याप्रमाणेच आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी बाहेरचे लोक येत असतात. काही लोक जे आहेत तर ते चांगल्या भावनेने येतात, परंतु काही लोक आहेत ज्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असते. अशा लोकांना आपले चांगले जे आहे तर ते बघवत नाही. तर अशा आपल्याबद्दल वाईट चिंतणाऱ्या लोकांमुळे सुद्धा काही नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये निर्माण होत असते आणि याचे दोष आपल्या घराला लागत असतात. त्याप्रमाणे आपण स्वतःसुद्धा बऱ्याच वेळेला निगेटिव्ह विचार करत असतो. घरामध्ये जर दोन व्यक्तींमध्ये मतभेद झाले, भांडण झाले, तर रागामध्ये आपण वाईट बोलतो आणि मग याचे सुद्धा दोष निर्माण होतात आणि घरामध्ये नकारात्मकता वाढीस लागते. आणि या नकारात्मकतेमुळे आपल्या घरामध्ये संकटे, अडचणी सुरू होत असतात. घराची प्रगती होत नाही, प्रगतीमध्ये बाधा येते. तर या अडचणी मग आर्थिक असू शकतात, जसं की घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा टिकत नाही. घरातील जी कर्ती व्यक्ती आहे तर त्या कर्त्या व्यक्तीला सतत अडचणींचा सामना करावा लागतो. तर यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करा किंवा तुम्ही संध्याकाळपासून रात्री 12पर्यंत जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. तर बघा, तुम्हाला संध्याकाळी 6 किंवा 6:30 वाजल्यानंतर तुम्हाला 7:30 वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे. शक्यतो याच वेळेत करा, परंतु या वेळेत शक्य नसेल तर अगदी तुम्ही रात्री झोपण्या अगोदर जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. आता या उपायासाठी आपल्याला काय लागणार आहे तर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत किंवा तुम्ही काळे उडीद घेऊ शकता. बघा, पांढरे तीळ घेऊ नका किंवा उडदाची डाळ घेऊ नका. अख्खे जे उडीद असणार आहेत तर ते तुम्ही घेऊ शकता. म्हणजे काळे उडीद किंवा काळे उडीद नसतील तर काळे तीळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत. 1 चमचाभर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत. 2 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा घेताना त्या फूल असलेल्या असाव्यात आणि अखंड असाव्यात. तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घेऊ नका. तसेच 2 वेलची घ्यायच्या आहेत. 2 काळे मिरी जे आहेत तर ते सुद्धा घ्यायचे आहेत आणि आपल्याला 1 हळकुंड घ्यायचा आहे. तर एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य आपल्याला काय करायचं आहे, एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला सर्वप्रथम देवघरासमोर बसायचं आहे. श्रीहरी विष्णूंचं आपल्याला स्मरण करायचं आहे. तसेच तुम्हाला माता लक्ष्मीचं सुद्धा स्मरण करायचं आहे. तुमच्या ज्या काही इष्टदेवता आहेत, म्हणजे ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे, जी तुमची कुलदेवी आहे, तिचं स्मरण करायचं आहे. आणि यानंतर या ज्या वस्तू आहेत सर्व वस्तू ओंजळीमध्ये घ्यायच्या आहेत आणि तुमच्या घरातील सर्व कोपऱ्यांना, सर्व भिंतींना या वस्तूंचा स्पर्श करायचा आहे. म्हणजे आपल्या ओंजळीचा स्पर्श करायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर यायचं आहे आणि आतील बाजूला तोंड करून उभं राहायचं आहे. आणि यानंतर मुख्य दरवाजावरून 7 वेळेला आपल्याला या वस्तू ओवाळून घ्यायच्या आहेत. आणि यानंतर घरापासून थोडंसं दूर जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला या वस्तू फेकून द्यायच्या आहेत. तुमच्या घराच्या आसपास चौक असेल तर चौकामध्ये नेऊन या वस्तू टाका. परंतु एक काळजी घ्यायची आहे की या वस्तू कोणाच्याही अंगावरती पडणार नाहीत, कोणाच्याही अंगणात पडणार नाहीत किंवा कोणाचाही या वस्तूंवर पाय पडणार नाही. एखाद्या झाडाखाली जरी तुम्ही बुडक्यामध्ये या वस्तू टाकल्या तरी सुद्धा चालतील. कारण आपण जेव्हा या वस्तू घरावरून ओवाळून घेणार आहोत त्यावेळेला आपल्या घरातील सर्व नकारात्मकता यामध्ये कॅप्चर केली जाणार आहे
आणि या वस्तू जर कोणाच्या अंगावरती पडल्या किंवा कोणाचा जर पाय यावरती पडला तर त्या नकारात्मकतेचा त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो आणि कोणताही उपाय करताना आपल्याला समोरच्या व्यक्तीला त्रास होणार नाही किंवा आपल्यामुळे विनाकारण कोणालाही कोणतीही अडचण निर्माण होणार नाही या दृष्टीने आपल्याला हे उपाय करायचे आहेत। आणि जेव्हा आपण हा उपाय करणार आहोत तर त्या अगोदरच तुम्हाला काय करायचं आहे तर एक बादलीभर पाणी तुम्हाला तुमच्या घराबाहेर ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही या वस्तू फेकून परत याल तर त्यावेळेला मागे वळून पाहायचं नाही, कोणाशीही बोलायचं नाही, तुम्ही हा उपाय करत आहात कोणालाही सांगायचं नाही। आणि घरात जाताना आपल्याला काय करायचं आहे तर हे जे आपण बादलीभर पाणी ठेवलेलं आहे तर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवूनच घरामध्ये जायचं आहे। म्हणजे आपल्याला जी काही नकारात्मकता आहे तर ती घराच्या बाहेरच सोडायची आहे आणि आपल्याला फ्रेश होऊन घरामध्ये जायचं आहे। आणि यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा माता लक्ष्मीचं स्मरण करा, विष्णूंचं स्मरण करा, तुमच्या कुलदेवी इष्टदेवतेचं स्मरण करा आणि आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत तर त्यांना सांगा आणि या समस्या नष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे। तर अशा प्रकारे अतिशय साधा आणि सोपा असा उपाय आहे, तर नक्कीच तुम्ही करू शकता, ज्यामुळे सर्व दोष जे आहेत तर ते नष्ट होतील। आपल्या घरातलं वातावरण जे आहे तर ते खेळीमेळीचं राहील, घरातील कलह कटकटी ज्या आहेत तर त्या नष्ट होतील आणि त्यासोबतच आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रगतीचे मार्ग सुद्धा मोकळे होतील।